सीझन सीझन तर कळतं. त्यात आमचे जुन्नर भागातले शेतकरी, अरे हाडाचा शेतकरी पाहिजे. पुस्तकं वाचलेला कास्तकार नाही त्याला तिथं. ज्याला बैलाला किती पाय ते माहीत नाही, याची कल्पना नाही, बैलाला पाय किती असतात याची कल्पना नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करतं. बैल जंगली प्राणी, जंगली प्राणी म्हणतं बैल. लेका जंगल्या तुला काय कळणार, अरे बैल कोणता प्राणी आहे? बैलाचा दहावा घालणारी. अरे तुला जर बैलाचं महत्त्व पाहायचं असेल तर जुन्नर तालुका, आंबेगाव तालुक्यातल्या कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल तर बैलाची किंमत कळ. बैलाचा दहावा घालणारी मंडळी या तालुक्यात आहे. बैलाचा दहावा. त्यानं त्याच्या बापाचा दहावा घातला नाही, ते म्हणतं बैल जंगली प्राणी आहे म्हणतं. बैलाचा दहावा. हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी, त्यातही बैल जर घरच्या गाईचं खोंड असेल ना, 20 वर्षे नांगराला राबलं, ते जर मरण पावलं तर काय सन्मानानं त्याला पुरतात. हाडाचा कास्तकार पाहिजे. बटाट्यामध्ये उभा होता, इकडचाच कास्तकार होता, बटाट्यामध्ये उभा, 50 वर्षाचं वय, धोत्राचं गोटे खोवलेले, 12 बंदी, चंदन गोपीचंदन, 2 तुळशीच्या माळा, चिखल लागलेला, मांडी एवढाले झाडं बटाट्याचे. मुंबईचे 10-12 मोठे साहेब आले 2-4 गाड्या घेऊन, शर्टिंग गॉगल, त्यांच्या डोक्यावर छत्री एकान धरलेली, एक फाईलवालं पुढं पळतं, एक वॉटर बॅगवालं मागं, आणि बांधावर उभे राहिले ते 10-12 शर्टिंगवाले. आणि हा कास्तकार जुन्नर तालुक्यातला बटाट्यात उभा होता, मांडी चिखल लागलेला. कोणाचं शेत आहे? माझंच आहे साहेब. काय नाव आपलं? रामाजी गोमाजी कापसे. हे पटवण्यासाठी आहे मस्त. वय किती आहे? आता 52 आहे साहेब. पण तुम्ही नाव विचारता, गाव विचारता, वय. आपला परिचय? मी मुंबईहून आलो, दिल्लीहून येणं मला काय घेणं आहे? तो वडगाव सहाणीचा गरम डोक्याचा होता. अरे मी बटाट्याची पाहणी करणारा साहेब आहे. असं का साहेब? ठीक आहे, चुकलं साहेब. बरं हे सांगा कापसे, हे बटाटेच आहेत ना? सांगा आता भारत कुठं जाईल? कापसे बटाट्यात उभा आहे आणि बटाट्याची पाहणी करणारा मुंबईचा साहेब म्हणतो हे बटाटेच आहेत का? आता कापसे बिघडला. तुझ्या डोक्यात बटाटेच भरले का साहेब? म्हणजे मी बटाट्यात उभा आहे. उभा आहे मग कमरे एवढाले झाडं झाले, अजून बटाटे का नाही लागले? जय हरी साहेब. अरे बटाटे मातीत लागतात साहेब. माझा जन्म मातीत गेला म्हणून मातीतलं कळतं मला. तू मातीत गेला तरी तुला नाही कळायचं. म्हणून हाडाचा कास्तकार पाहिजे. नागपंचमीचा दिवस, एक शेटजी आले, 1 क्विंटल गहू तुम्हाला सप्रेमबेट लागणारं खत पाणी मीच देतो. फक्त विनंती आहे आज पेरणी करा. नागपंचमीला गहू तुम्ही पेरला कधी? नाही, आम्ही विकला. मग तुमच्या पिढ्या विकता विकता मेल्या, आमच्या पिकवताना गेल्या. वापस न्या, दिवाळी होऊ द्या, डबल भावात विकत येऊन पेरेल का? आता सीझन नाही. जसं श्रावण महिन्यात गहू पेरल्या जात नाही, सीझन नाही, तसं सत्ययुग ध्यानाचं सीझन होतं, त्रेतायुग यज्ञाचं सीझन होतं, द्वापारयुग परिचर्येचं सीझन होतं, आणि कलियुग हे हरिनामाचं सीझन आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार, कलियुगी उद्धार हरीच्या नारायण. ठीक आहे, नाही तर नाही, काही नाही होत. बरोबर होतं ते, पण तुम्ही ठीक आहे, बरोबर होतं. सकाळी असे येते, जमलं काही नाही, त्यांनाही कळलं पुढच्यांना. सकाळी असे येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार, त्रेतायाम वेजतो मखय, कृते ध्यायतो विष्णू, द्वापारे परिचर्यायाम कलवतात हरिकीर्तनात. आणि जे सामर्थ्य देवात नाही ते देवाच्या नामात आहे, आणि त्याची कल्पना देवालाही नाही. हनुमानजी भांडले. आता 2च मिनिटात भांडण उरकू आपलं. तो राम अधिकम नाम इति मे निशलामती त्वया तु तारिता अयोध्या नामना तु भुवनत्रयम. तुमच्यापेक्षा या तुमचं नाम श्रेष्ठ आहे प्रभू. म्हणजे तुम्ही फक्त त्रेतायुगापुरता आहे. एक, तुमचं नाम चंद्र सूर्य असेपर्यंत आहे. एक फरक. दुसरा फरक, तुम्ही अयोध्या तारली, नामानं त्रैलोक्य तरलं.
तिसरा फरक, तुम्ही एका अहिल्येचा उद्धार केला, नामानं कितीकांचा झाला. आणि चौथा फरक, तुमचं दर्शन घ्यायला द्वारपालासोबत वशिला लावून राजमहालात यावं लागतं, पण तुमचं नाम घेणाऱ्याच्या झोपड्यात सुद्धा दर्शन द्यायला तुला जावं लागतं. अनुभव सांगतो देवा. काय आम्ही फक्त तुमचं नाम घेतलं. हा, मग काय झालं? काय झालं? जय श्रीराम. जिमी आम हो गर कुपते करबाना येई भाते बेर चले हनुमाना. स्वतः हनुमान जे म्हणतात, तुमचं नाम आम्ही घेतलं, ते एका उडीत लंकेत गेलो आणि तुम्हाला स्वतःला पुलावून चालत चालत जावं लागलं. म्हणून तो राम अधिकम नाम. जे सामर्थ्य रामात नाही ते सामर्थ्य त्याच्या नामात आहे. म्हणून राम पुलावून गेला, नाम घेणारा एका उडीत लंकेत गेला. म्हणे पावा बया पैन पार, तुका म्हणे पावा बया पैन पार, तुका म्हणे पावा बया पैन पार. नाम मंत्र सार भाविकासी, नाम मंत्र सार भाविकासी, नाराजन नामे वो जीव मुक्त, नाराजन नामे वो जीव मुक्त. नाम मंत्र सार भोगिता, नाम मंत्र सार भोगिता, नारायण नाम वो जीव मुक्त, नारायण नाम जीव. बस बस. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, जय विठ्ठल होईल, सगळे टाळकरी महाराज खाली बसतील, बसलेल्यातलं कोणी उठणार नाही, आणि निवेदक निवेदन देतील. तसा मिलिटरीसारखा शिस्तबद्ध पुढचा कार्यक्रम होईल. मजा आली. दोन्ही मृदंगाचार्यांना धन्यवाद. गायनाचार्यांनी काही कसर ठेवली नाही. जॅकेटवाले, बिगर जॅकेटवाले, विनयकरी, इकडचे टाळकरी, ज्यांनी आज कीर्तन सौजन्य स्वीकारलं, मला वाटतं दीपक सेठ नाही, दीपक पाटील, त्यांनाही धन्यवाद. शूटिंगवाले तुम्हालाही धन्यवाद. या कार्याचा प्रचार प्रसार करणारे पत्रकार तुम्हालाही धन्यवाद. आणि सगळ्या ग्रामस्थांच्या, संयोजकाच्या विनंतीला मान देऊन आपणही मोठी मोठी लोक लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवून वडगावकराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. बस पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो, शेवटच्या श्वासापर्यंत माऊलीचं असंच आरोग्य राहावं, त्यांच्याकडून अशीच समाजाची सेवा घडावी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. स्वर्गीचे अमर इच्छिताते देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे हो जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती वैकुंठी जन सदा इच्छिताती कै येते येते हरिसदा सेम धर्म वाट पाहे निरंतर जोडून या करत इष्ट तसे तुका म्हणे पावा वया पहिलं पार नाम मंत्र सार भाविकासी. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. बोलिले कुरमेले वाकुडे वकुडे क्षमा अपराध महाराज नाही विचारिला मी कारण्या पुला. महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया फेकिंग करा. मी काय त्यांना बोलू शकतो. महाराजांनी उभ्या आयुष्यात रामायण केलं आहे, उभा जन्म आणि अतिशय साधेपणा, सिंपल अँड बेस्ट, साधं जीवन, लोकसेवा, मिळवलेले पैसे लोकांसाठी. आम्ही दोघे सारखेच आहोत, पण मी शाहू फुले आंबेडकरी वाटेवर आहोत,
पण तरी आम्ही दोघेही रामाचे आहोत. महाराजांना राम हा शब्द अतिशय आवडतो आणि मला किती आवडतो बघा. आता ह्या सगळ्या महाराष्ट्रातून महिला आल्यात. महाराज हे जे पोरं आहेत ना माझ्या गावची 100 पोरं मुंबईहून माझ्यासाठी बारीक बारीक पोरे बघा. म्हणजे माझ्यावर हे गाव किती प्रेम करतं आहे. आणि मग मला कधी कधी असं वाटतं की महाराज म्हणतात की काय रे तुळशा कधी आला, पण मला असं कोणी म्हणत नाही या गावात. माझ्यावर एवढं प्रेम करतं ह्या गावचे लोक पोरं. आणि महाराष्ट्रातला सगळा तरुण आला आहे. हे सोन्यावाले ना 12 वर्षाचं पोरगं होतं, कर्जतचे आहेत कोकणातले. महिलांनो तयार आहात ना? हात एकदा वर करा. बाबांचा राम अतिप्रिय आहे. खरं खरं तुम्हाला माहिती ना सगळ्याजणी ना, वडगाव सगळ्याजणी सई बाई म्हणायचे बरं का फक्त. राम म्हणू राम राम संगतीला चांगला ग, राम संगतीला माझ्या हृदयात यानी बांधीला बंगला ग, बांधीला रामा तुझं नाव आज नाही म्या घेतलं ग, आज नाही म्या येड माझं मन कोण्या धंद्याला गुतलं ग, कोण्या धंद्याला. धन्यवाद. माझ्या मित्राला, माझ्या गुरुभाऊला, माझ्या बंधूला काय द्यावं तर माझाच राम, त्यांचा राम आणि माझा राम. माझ्या भगिनींनी तुमच्या चरणी, तुमच्या हृदयात अर्पण केला. मी आलेल्या सर्व महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या 12-12, 13-13 वर्षापासून वयाच्या संगती असलेले आज त्यांची पोरं MA BEd करतात, इंजिनियर झालीत, IT इंजिनियर झालीत, खूप श्रीमंत करोडपती झालेत. ही सर्व मंडळी पंढरीच्या वाटेवर दिंडी नंबर 86चं काम करतात. आणि माझे वडगाव शहाणीचे लोकसुद्धा तेव्हापासूनच या दिंडीवर प्रेम करतात. माझे बाबा आज इथे आले. खरं त्यांचंच कीर्तन पाहिजे होतं तर मी म्हटलं वाढदिवस साजरा करील. प्रसाद महाराज वाबळे माझ्या सख्या भावाचा मुलगा आहे, त्याचे वडील वारलेले आहेत, पण अतिशय हर उन्नरी पोरगा आहे. तसेच माझा लाडका शिष्य दर्शन महाराज कबाडी. आणि या गावातले सगळे तरुण मंडळी, सगळ्या पक्षाचे, सगळ्या पंथांचे, सगळ्या संप्रदायाचे सगळे तरुण मंडळी, वडगाव साणीचे ग्रामस्थ आणि सर्व माझ्या बहिणी महिला, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि टाळकरी वाजवणारे गाणारे गुणीजन माननीय श्री उत्तम माझे अतुल वाबळे थोडंसं निवेदन देतील आणि महाराजांचा सत्कार होईल.